आई आज काय स्पेशल? ही बघ, ताजी ताजी वांगी आणलीत. मस्त म्हावऱ्यासारखी फ्राय करून देऊ. एक नंबर आई, चालेल. वांगी फ्राय करण्यासाठी मी इथे मोठी आणि लांबट आकाराची वांगी घेतलेली आहेत. त्याचे मस्त आपण गोल गोल तुकडे करून घेऊया. शक्यतो लहान वांगी घेऊ नका, मोठ्या आकाराचीच वांगी घ्या. आता आपले सगळे कापून झालेले आहेत. आता आपण या वांग्यांना पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया. वांगी ही कापल्यावर लगेचच काळी पडतात, त्यामुळे तुम्ही शक्यतो जेवढं लवकर होईल तेवढं पाण्यात घाला. आता आपण एक वाटण तयार करणार आहोत. तर त्यासाठी मी 5 ते 6 लसूण, आलं, मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे. ती आपण वाटून घेऊया. इकडे आपलं वाटणसुद्धा तयार झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा घरगुती कोळी मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला घालूया. त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि थोडं पाणी घालूया, जेणेकरून हा मसाला चांगला भिजला जाईल आणि वांग्यांनासुद्धा हा मसाला चांगला चिटकून राहील. आता आपण हा मसाला सर्व वांग्यांना लावून घेऊया. एक एक करून आपण या वांग्यांना दोन्ही बाजूला मसाले लावून घेऊया. हा लावलेला मसाला ह्या तव्याला चिटकू नये म्हणून आपण एक कोटिंग तयार करणार आहोत. त्यासाठी मी इथे रवा आणि थोडं तांदळाचं पीठ, हळद, मसाला आणि चवीपुरतं मीठ घालूया. हे सर्व जिन्नस आपण एकजीव करून घेऊया आणि आता त्या वांग्यांवरती हा रवा लावून घेऊया. हा रवा या वांग्यांना चांगलं पसरवून लावून घेऊया आणि दाबूनसुद्धा घेऊया, जेणेकरून जे आतलं मसाल्याचं कोटिंग आहे ते बाहेर येणार नाही. आता तवासुद्धा कडकडीत गरम झालेला आहे. त्यामध्ये तेल घालूया आणि तेल कडकडीत गरम झालं की त्यावर हे वांग्याचे काप घालूया. खालच्या बाजूने या वांग्यांना 4 ते 5 मिनटं वाफेवर शिजवून घेऊया आणि आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा शिजवायला ठेवूया. आणि जेव्हाही आपण काही वांग्याचे काप किंवा बटाट्याचे, सुरणाचे काप फ्राय करतो, त्यासाठी गॅस ही मंदच ठेवायची, जेणेकरून आतपर्यंत चांगलं शिजलं जातं. आता आपण यामध्ये लसणाची कापं आणि थोडीशी कोथिंबीर घालूया. त्यामुळे लसूण आणि कोथिंबीरचा मस्त असा सुगंध पसरतो या कापांना. हे आपले कापंसुद्धा तळून झालेले आहेत. मस्त दिसतात ना, म्हावऱ्यासारखी एकदम. हे बघून तुमच्या तर तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असणार. मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. काय मस्त असे आतूनसुद्धा हे शिजले गेलेले आहेत. अलगद तुटलेसुद्धा जातात, तुम्ही बघू शकता. गरमागरम तांदळाची भाकरी किंवा चपाती असेल ना, त्यासोबतसुद्धा मस्त लागतात. रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. स्वस्थ रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतला खात रहा. धन्यवाद.